महत्वाची गोष्ट आहे का ते हिंद केसरी ना एकच ठेवा आणि महाराष्ट्र केसरी एकच ठेवा. उगाच कुणी उठतंय हिंद केसरी, उद्या आदित्य काकडे म्हणतात की मला लिंबूतला हिंद केसरी घेता पाहिजे, मग त्यांना द्यायचा का? अजिबात कुणाला द्यायचा नाही. ते असे पद आहेत की ही दोन आहेत ना, एक महाराष्ट्र केसरी एकच हिंद केसरी वर्षात झाला पाहिजे. मग तो संघटनेकडनं करा नाही तर कसा बी करा. आणि त्या ऐका, ही जी हिंद केसरी सगळी जी मैदानं होत्यात ही गाडा मालकांच्या जीवा होत्यात. म्हणजे का यांनी बक्षीस ठेवायची 1 लाख रुपये 5 लाख रुपये खर्च होतो सगळ्या बक्षिसांचा मैदानात अख्ख्या, आणि 1000 गाडी आली की त्याला होतात 10 लाख रुपये गोळा, 5 लाख रुपये आयोजकांना शिल्लक राहतात. म्हणजे हे मैदान कोणी घेतलं? आमच्या गाडा मालकांनी घेतलं. आणि ह्याचं बक्षीस कोणी मोठेपणा कोणी घेतला? त्या गावाने घेतला. ज्या गावात दम आहे त्या गावाने हिंद केसरी किताब घ्यायचा, 0 प्रवेश फी ठेवा, काय फरक पडत नाही. आणि त्यांनी ज्याच्यात दम आहे ते हिंद केसरी होईल. उगाच आमच्या गाडा मालकांचेच पैसे सगळे आमचंच आणि गाव उडे आणणार, हे चालणार नाही. काय होते माहिती का हिंद केसरी किताबात? आणि सगळ्या गोष्टी होत्यात ज्या गावात दम आहे महाराष्ट्रात, कोणतं बी गाव असू द्या, बाबा तुझी ताकद आहे का 10 लाख रुपये खर्च करायची हिंद केसरी किताब द्यायला, तुझी 1 रुपया बी प्रवेश फी घ्यायची नाही, तर तू ती हिंद केसरी किताब घे. असं करा तरच त्याला उपयोग आहे. उगा कुणी उठतंय, उद्या कुणी उठतंय माझं त्याला माहिती आहे हिंद केसरी किताबाला 1000 गाडी वळा होती की 5 लाख रुपये खर्च 1 लाख रुपये बक्षीस, आणि त्याला माहिती आहे 5 लाखात सगळं उरकते. ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत. जे करायचं असेल हिंद केसरी महाराष्ट्र केसरी किताब कुणाच्या बी दारात दम असू द्या. उद्या मी सासवडला बी घेऊ शकतो, उद्या वळकीत घेऊ शकतात, कुणी बी घेऊ शकतं. उद्या आमच्या आबा इकडे बारामतीत घेऊ शकतात. त्यांच्यात दम आहे की बक्षीस ठेवतील आणि ते करतात. आणि त्याला मानाची हिंद केसरीची चांदीची गाथा द्यायची, 3000ची गाथा, आणि त्यात ती उडवतील. त्यात तसं नाही चाललं पाहिजे. उगा त्याला किंमत ठेवणार राव. आज पहिलवानकी क्षेत्रात हिंद केसरीला काय माने? 1 रुपया बी प्रवेश घेतली जात नाही. बक्षीस अहो जेवणा खावणा सगळ्यात सगळी सोय असती. आणि इथं काय आमचाच बैलगाडा मालक मरतोय ना आमच्या जीवा मैदान घ्यायचं ना आम्हाला करायचं, असं नको. ह्याच्यावर काहीतरी मार्ग काढा. ऐका.